गुड मॉर्निंग मैत्रिणींनो. चला तर आज मला सकाळ सकाळ बनवायचे आहेत 50 चपात्यांची ऑर्डर आलेली आहे. ही ऑर्डर मला ॲक्च्युली 2 दिवस आधीच सांगितलेली होती की मला ह्या तारखेला इतक्या इतक्या पोळ्या पाहिजे आहेत आणि मला ही ऑर्डर द्यायची होती 8:30 वाजेपर्यंत. ह्या पोळ्या जाणार होत्या ठाण्यासाठी. तर त्यासाठी पण आरामात म्हणजे अगोदरचा टाईम ठरला होता 9चा, पण पाऊस असल्यामुळे त्या बोलल्या लवकर अर्धा तास आधी द्या आणि मला तिथपर्यंत पोचायला उशीर नाही झाला पाहिजे. पीठ वगैरे चांगलं मळून घेतलेलं आहे आणि एका साईडला चहा ठेवलेला आहे. तोपर्यंत पीठ चांगलं अर्धा तास माझं मुरत होतं. चहा वगैरे थोडासा घेतला मी आणि चपात्या करायला सुरुवात केलेला आहे. तर चपात्या होत्या होत्या मला ना 8:30 वाजून गेले होते. पण त्यांचा परत एकदा फोन आला की पाऊस आता कमी झालेला आहे आणि मी 9 वाजताच पोळ्या देणार आहे. पण जवळजवळ माझ्या झाल्या होत्या, फक्त 7-8 बाकी होत्या. 8:45पर्यंत माझ्या सगळ्या पोळ्या झालेल्या आहेत. तुम्ही ते बघू शकता. त्यांनी मला सांगितलं होतं पोळ्या झाल्याच्यानंतर मला एकदा फोटो पाठवा आणि जेव्हा 15-15ची गट्टी कराल ना तेव्हा पण मला फोटो पाठवा. त्यांना मी हा फोटो काढून पाठवलेला आहे. फॉइलमध्ये 15-15चे वेगळे असं बंच केलेलं आहे आणि पोळ्या एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून त्यांना मी आता द्यायला जाणार आहे. मस्तपैकी ते पिशवीची माझी पॅकिंग झालेली आहे. आता मी त्यांना देऊन येते. तर मी इथे ना हे बघा पोळ्या ह्याच्यामध्ये भरलेल्या आहेत आणि त्यांना घरी द्यायला जात आहे. येताना ना रस्त्याला अगदीच कोण म्हणजे आज रविवार असल्यामुळे कोण नाही, जास्त गाड्यांची रहदारी पण नाही आहे. दूध डेअरीमध्ये जाऊन ना मी दूध घेतलं, ताक, दही आणि कडक पाव घेतले. आज मी कडक पाव आणि चहा खाणार आहे. चहाबरोबर म्हणजे कडक पाव खाणार आहे नाश्त्याला. तर मस्तपैकी माझे मिस्टर इथे मला बोलत आहेत की लोकांसाठी एवढ्या पोळ्या बनवून दिल्यास आणि आपण मात्र पाव खाणार काय. तर मी आले की हां रे, आजचा दिवस एक दिवस आपण खाऊया. मला खूप मन झालं होतं. तर मस्तपैकी इथे माझा हा नाश्ता तयार आहे बघा. कडक पाव, त्याला बटर लावलेलं आहे, मस्त त्याला परत कडक केलेलं आहे आणि चहाबरोबर खायची आहेत. तर मस्तपैकी नाश्ता वगैरे झाल्याच्यानंतर ना इथे माझ्या ना झाडांना मस्तपैकी एक फूल आलेलं आहे. इतकं जास्वंदीचं इतकं छान फूल आहे ना हे, कारण की इतकं मोठं आहे ना हे बघा. त्यासाठी मला खूप मन झालं की तुम्हाला पण हे फूल दाखवा म्हणून. आणि हे झाड पूर्ण मेलं होतं, ह्याला कीड पकडली होती, पूर्ण कट केलं होतं मुळापासून आणि याला तर मस्तपैकी 2-3 फुलं येऊन गेलेली आहेत आणि कळ्या पण खूप साऱ्या पकडलेल्या आहेत. तर चला आता मी दुपारच्या जेवणाला लागलेली आहे. तर दुपारच्या जेवणामध्ये मी बनवणार आहे ताकाची कढी आणि चवळीची भाजी. तर इथे चवळीची भाजी मी पहिला चांगली पाण्यामध्ये 2 वेळा पहिला साफ धुवून घेतलेली आहे आणि तिसऱ्या पाण्यातून मी चांगलं त्याला नितळून काढले आणि बाजूला ठेवले. त्यानंतर ना ह्याचं 2 साईडची टोकं असतात ना, त्याला देठ आणि शेपटी बोलतात कदाचित, ते मी कापून घेतलेले आहे आणि परत एक बंच करून 2 भागामध्ये हे बघा अशा टाईपमध्ये मी अशा पद्धतीने कापून घेतलेलं आहे. आणि सगळे कापून झाल्याच्यानंतर ना असं बंच करून त्याला मस्तपैकी बारीक चिरून घेतलेली आहे. सगळी भाजीची पूर्ण मी तयारी करून घेतलेली आहे, म्हणजे भाजी चिरून घेतलेली आहे. ती एका साईडला एका टोपात काढून ठेवलेली आहे. आणि त्याच्यानंतर मी एक ते दीड मी कांदे कापलेले आहेत, 2 छोटे टोमॅटो कापलेले आहेत आणि मिरच्या कापून ठेवलेली आहे बाजूला. तर तुम्ही बघू शकता मी टोपामध्ये भाजी एका साईडला ठेवलेली आहे. इथे माझं सगळं कटिंगचं वगैरे काम झाल्याच्यानंतर मग फोडणीला मी हे सगळंच घालणार आहे. साधीच भाजी बनवणार आहे, हळदीवरचीच भाजी बनवणार आहे आणि आपलं दह्याची कढी म्हणजे ताकाची कढी बनवणार आहे. आज जेवणामध्ये एकदम साधंसुधंच बेत आहे, पण पूर्ण जेवण बनवणार आहे. तर इथे मस्तपैकी फोडणीला मी राई, जिरा, कढीपत्ता, लसूण आणि मिरची घातलेली आहे. कांदा, टोमॅटो घातलेला आहे. थोडंसं मी तेलात चांगलं परतून घेतलेलं आहे आणि फक्त हळद घातलेली आहे आत्ता फोडणीला. त्याच्यानंतर ही भाजी घातलेली आहे आणि ती चांगली मी परतून घेणार आहे आता. आणि त्याच्यानंतर ना मी इथे एका साईडला भात पण घातलेला आहे. ते भाजीमध्ये मीठ वगैरे घातलं. भाजी चांगली एकदा परत परतून घेतलेली आहे की जेणेकरून मीठ व्यवस्थित सगळीकडे लागलं पाहिजे आहे. आणि ह्याच्यावरती मी ना झाकण ठेवून पाणी घातलेलं आहे, कारण का पाणी घातलं तर मस्तपैकी तो भाजी खाली करपू शकत नाही अजिबात आणि ती वाफेवरची चांगली शिजली जाईल. भाजी त्या शेगडीवरती शिफ्ट करून इकडे मी कढीची आता तयारी करणार आहे. माझा भात झालेला आहे, एका साईडला भाजी ठेवलेली आहे आणि आता कढीच्या तयारीसाठी इथे तेल घालते. 1 चमचा मी तेल घातला असेल, म्हणजे जो इथे पळी आहे त्याने 1 चमचा तेल घातल्याच्यानंतर राई, जिरा, जी फोडणीची सगळी तयारी आहे ना, राई, जिरा, कढीपत्ता, लसूण जे पण काय आहे ना फोडणीचं ते घातलेलं आहे. हळद, हिंग घातलेलं आहे आणि ना इथे बेसन 1 वाटी मी ते काढून ठेवलं. 1 वाटी नाही, अर्धा वाटी आहे. ती चांगली तेलामध्ये मी पहिला परतून घेते आणि त्याची ना अशी पिठलं जसं असतं ना, तो पिठल्यासारखं मी पहिला बनवते, म्हणजे चांगलं पीठ शेकलं जातं तेलामध्ये. आणि परत एकदा 10 मिनटं
पाणी टाकून शिजवलं जातं. त्यामुळे ना मी कढीचं जास्त कड काढत नाही, मग कढी आणि फुटतसुद्धा नाही. त्यासाठी मी ही प्रोसेस अशीच करते. मी कधीच पिठामध्ये किंवा ताकामध्ये पीठ भिजवत नाही. तर इथे मस्तपैकी मी कढीला फोडणी दिलेली आहे. परत एकदा मी त्या शेगडीवरती कढी शिफ्ट केली आणि इकडे भाजी परतायला घेतलेली आहे. मस्तपैकी परत भाजीमध्ये ना मीठ आणि धणे जिऱ्याची पूड घातली. एकदा परतून घेतलेली आहे. मस्त एक 5 मिनटं वाफवून घेतली परत आणि खोबरा आणि कोथिंबीर घातलेली आहे. छान अशी मस्तपैकी साधी सिंपल माझी चवळीची भाजी तयार झालेली आहे. इथे बाकीचं सगळं जेवण बनवता बनवता आजूबाजूचा पसारा पण उचलते. कढीमध्ये मीठ वगैरे सगळं घालून घेतलेलं आहे, कोथिंबीर घालून घेतलेली आहे आणि माझी कढी आणि भाजीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्ही बघू शकता भाजी किती छान दिसते आणि टेस्टी पण तेवढीच होती. तर मस्तपैकी माझं सगळं जेवण तयार झालेलं आहे. फक्त चपात्या बनवायच्या बाकी आहेत. इथे पीठ मळून घेतलं आणि चपात्या बनवायला आता सुरुवात केलेली आहे. जवळजवळ सर्व जेवण बनवायला ना मला 2 वाजले आणि आम्ही जेवायला बसलो 2:15 वाजता. आजचा नाश्ता पण आमचा खूप हलका होता. म्हणजे फक्त एक पाव कडक पाव आणला होता ते आणि चहा. ते काय त्याने पोट काय भरत नाही आहे, म्हणून मुलांना पण खूप भूक लागली होती. तर मी तेच मस्तपैकी सगळ्या चपात्या वगैरे आटपल्या. इथे बघू शकता चपात्या माझ्या अशा मस्त टम्म अशा फुगलेल्या होत्या. तर सगळं जेवण झालेलं आहे, जसं दह्याची कढी, चवळीची भाजी, चपाती, भात आणि सलाड. जर आजची व्हिडिओ तुम्हाला आवडली असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा की आजचा दिवस कसा वाटला.